मित्रांनो, पुढील 2 महिने डिझेल आणि पेट्रोल ह्या 2 इंधन तेलाच्या वस्तू आता इथे शेतकऱ्यांना किंवा एकंदरीत सर्व जनतेला आता इथे मिळणार नाही. नेमकं खरं सत्य काय आहे? ऑगस्टपर्यंत खरंच डिझेल पेट्रोल साठा हे समाप्तीत राहणार आहे का? नमस्कार मित्रांनो, मी योगेश पबळे. सर्व काही माहिती जाणून घ्या सविस्तरपणे या व्हिडिओच्या माध्यमातून. तर कधी सध्याची सिच्युएशन बघितली असता तर आपल्या महाराष्ट्रात नव्हे तर एकंदरीत संपूर्ण देशभरामध्ये डिझेल पेट्रोल ह्या 2 इंधन तेलांच्या वस्तूंची शॉर्टेज एवढे वाढलेले आहे की अक्षरशः आता लोक आपल्या मोबाईल, आपल्या कार्स, आपल्या 4 व्हीलर्स, आपले जेवढे पण काही वाहनं आहे ते सर्व काय आता घरी लावून देऊ लागले. कारण की डिझेल आणि पेट्रोल अर्थात खास करून डिझेल इथं तर मिळूच नाही लागलं. नेमकं याचं काय कारण आहे थोडक्यात आपण इथे जाणून घ्या आणि कधीपर्यंत ही सिच्युएशन हँडल सरकार करू शकते, कधीपर्यंत हे सर्व काही व्यवस्था ही क्लिअर होऊ शकते याच्याकडे थोडक्यात बघूया. सर्वप्रथम तर भारताकडे साठा किती आहे काय थोडक्यात जाणून घ्या मित्रांनो. जसं की केंद्र शासनाचं म्हणणं आहे, आपल्या मुख्यमंत्र्यांचं देखील म्हणणं आहे की भारताकडे पुढील 60 ते 65 दिवस पुरेल एवढा सुमारे जे आहे की साठा, पेट्रोल साठा आणि डिझेल साठा, कच्च्या तेलाचा साठा आपल्या भारताकडे येत आहे. अर्थात जर काही सांगायचं झालं तर भारतामध्ये एकूण सिद्ध प्रोवेन खनिज तेल साठा हा सुमारे जे आहे की 4.98 अब्ज बॅरल एवढा आहे असं त्यांचं म्हणणं आहे. अर्थात पुढील 2 महिने पुरेल एवढा साठा भारताकडे अजून शिल्लक येते असं केंद्र सरकारचं आणि राज्य सरकारचं म्हणणं. नेमकं प्रश्न हा पडतोय की मग एवढा साठा तर आहे तर मग नेमकं एवढी पॅनिक सिच्युएशन का क्रिएट झालं आहे? एकंदरीत जर कधी काही व्हिडिओ तुम्ही इंस्टाग्राम रीलच्या माध्यमातून बघितले असेल तर अक्षरशः डिझेल पेट्रोल मिळवण्यासाठी, खास करून डिझेल मिळवण्यासाठी, कारण की आता शेतकऱ्यांच्या शेतीचे दिवस चालू, एकंदरीत संपूर्ण शेतातील कामं करण्याचा हा शेवटचा महिना आहे आणि इतर हे बऱ्याच काही प्रमाणामध्ये एकंदरीत सर्व जनता हा डिझेल मिळण्यासाठी खूप जास्त पंपावरती रांगा इथे लावू लागले आहे. तुम्ही या सर्वांचं कारण काय? तर मित्रांनो, याचं एकच कारण आहे, जे पण आपल्या भारतामध्ये कच्चं तेल हे आयात करण्यात येतं ते आयात इथे थांबलेले आहे. आता ते आयात कशामुळे थांबले याचे बहुतांश कारण आहे. खरं तर आयात याच्यामुळे थांबले की ज्यावेळेस युद्धाची सिच्युएशन चालू होती, जसं की इतर नॅशनल लेवलचे जेवढे पण नॅशनल पातळीवरचे देश आहे, जसं इराण असेल, इराक असेल, या देशामध्ये आपस्थितमध्ये युद्ध चालू होते, त्यामुळे हे सर्व काही घडलं हे आपण सर्वांना माहिती आहे. परंतु हे युद्धाच्या दरम्यान जे की काय झालं, इराक असेल, सौदी अरेबिया असेल, UAE आणि अमेरिका हे सारखे देश असेल, या देशांनी तिथून पण आपल्या कच्चा तेलाचा साठा आपल्याला येतो, कच्चं तेल होतं, त्यांनी त्याच्या किमतीमध्ये खूप जास्तीची वाढ केलेली आहे. एकंदरीत ती वाढ बघता असता आपल्या भारताची देखील आर्थिक इकॉनॉमी ही खूप जास्त डाऊन इथे झाली आहे. नक्कीच मित्रांनो, कारण की आपल्या भारताची करन्सी एवढ्या जोराने इथे ढासळू लागले की अक्षरशः इतिहासामध्ये असं पहिल्यांदाच होऊ लागलंय की रुपयाच्या तुलनेमध्ये डॉलरची किंमत 100कडे वाटचाल इथे आता झालेली आहे. अक्षरशः 96.97 क्रॉस इथे डॉलर आता US डॉलर इथे झालं. आणि आपण सर्वांना माहिती आहे की जे पेमेंट करावं लागतं सौदी अरेबिया असेल किंवा इतर जेवढ्या पण देशातून आपल्याला जे की कच्चं तेल आयात करण्यात येतं तर त्यांना ते पेमेंट जे आहे की US डॉलरमध्ये करावं लागतं. आता US डॉलरमध्ये पेमेंट करायचं म्हटल्यानंतर भारतामध्ये पहिलीच इथली पॅनिक सिच्युएशन आहे. एकंदरीत सर्व करन्सी डाऊनफॉल इथे झालाय. अर्थात सांगायचं झालं तर भारताची आर्थिक इकॉनॉमी ही खूप जास्त ढासळली आहे. जर कधी 2025च्या मुकाबल्यात विचार केला असता तर आपल्या भारताची ही अर्थव्यवस्था 3ऱ्या क्रमांकावर होती. आता ते 3ऱ्या क्रमांकावरून घसरून थेट 6व्या क्रमांकावर आता या 2026 मध्ये येऊन ठेपली असं बऱ्याच काही न्यूज मीडिया रिपोर्टच्या माध्यमातून सांगण्यात येऊ लागलेलं आहे. मित्रांनो, सर्वात मोठं कारण भारतामध्ये डिझेल पेट्रोलचे शॉर्टेजचं सर्वात मोठं कारण ते म्हणजे रशियातील तेल आयात करणं बंद. कारण की भारतामध्ये सुमारे जेवढं पण तेल इथे आयात होत होतं, कच्चं तेल आयात होत होतं, त्याच्यापैकी 33% सुमारे रशियामधून भारतामध्ये योग्य किमतीमध्ये हे तेल, कच्चं तेल आयात करण्यात येतं. परंतु मागील काळामध्ये अमेरिका यांनी आपल्या देशासोबत जे काही हे केलं, मीटिंग्स केली, त्याच्या माध्यमातून आपल्या पंतप्रधानांनी रशियातून तेल आयात करणे बंद केलेलं आहे. मित्रांनो, हेच एकमेव कारण याचं हे खूप मोठं आहे. त्याच्यापैकी दुसरे देश असेल, इराक असेल, सौदी अरेबिया असेल, संयुक्त अरब असेल, UAE असेल आणि अमेरिका असेल स्वतः, तर या देशामधून सध्याच्या स्थितीला तेल आयात करणं चालू आहे. परंतु या देशांनी तेलाच्या किमतीमध्ये खूप जास्तीची वाढ इथे केली आहे. एकंदरीत बघितलं असतं भारताची आर्थिक इकॉनॉमी खूप मोठी डाऊन इथे झालेली मित्रांनो. तर आता हे कुठपर्यंत आणि कधीपर्यंत हे चालू शकतं तर याचं काहीच सांगता जात नाही. कारण की सध्या जर कधी बघितलं असतं तर खूप पॅनिक सिच्युएशन भारतामध्ये क्रिएट झाली. आपल्या महाराष्ट्रात नव्हे, राजस्थान असो, इतर भरपूर देशामध्ये भरपूर राज्यामध्ये हे सर्व हीच सिच्युएशन मित्रांनो ही सध्याच्या स्थितीला आहे. तुम्हाला या सर्व ही गोष्टीवरती काय आवडतं आपल्याला नक्कीच कमेंट करून सांगू शकता. पुढील असल्यास इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलमध्ये नक्कीच सबस्क्राईब तुम्ही करू शकता. खूप खूप धन्यवाद.